सगळं येतं, सगळं करता येतं, पण आर्थिक निधी कोणीही कोणताही नेता कोणीही देत नाही. तो खिशातून देण्याचं काम स्वतः अतुलदादांनी केलेले. प्रथमतः माझे नाव गोरक्ष उर्फ दादू पानसरे, राहणार नारायणगाव, नारायणवाडी. तर 2017 साली अतुलदादा बेनके कबड्डी संघाची आपण स्थापना केली. स्थापना केल्यानंतर आपण एक एक नवीन खेळाडू बघून त्याचे गुण बघून आपण तो संघ चालू केला. संघ चालू करणं म्हणजे एक सोपी गोष्ट नसते. अतुलदादांनी एक मोलाचं मार्गदर्शन केलं. पोरांना लागणारी किट म्हणा किंवा कुणाला काय आर्थिक मदत किंवा काही असो. आज असं झालं ग्रामीण भागात कबड्डी ही संपत चाललेली. कबड्डीला कोणी विचारत नाही, तुम्ही पुण्यामध्ये जा, मुंबईमध्ये जा. पण ह्या तालुक्यामध्ये राजकारण सोडून मी सांगतोय, यात आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये एक कबड्डीची स्थापना केली, नवीन नवीन खेळाडू घडवले. आज त्याच्यामध्ये आमचे 3 ते 4 पोरं पोलीस झाल्यात, कोण कुठं कामधंद्याला लागले, कोण मार्गाला लागले. अतुलदादांनी एक शिकवण दिली पोरांना, कामं करा, धंदे करा, कबड्डी खेळा, व्यसनापासून लांब राहा. आता मी राजकारण म्हणून बोलत नाही. या नारायणगावमध्ये कबड्डीचा एकच संघ आहे, औदुंबर कबड्डी संघ. त्याच्यानंतर संघ चालू केले ते अतुलदादांनी 2017ला त्यांनी जे वेगळा मार्ग चालू केला, कबड्डीची स्थापना केली, संघाची स्थापना केली. त्याच्यानंतर अतुलदादा पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष झाले. आत्ता ते महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष. तर या सगळ्यांना जे आपण गती देण्याचं काम करतो, प्रोत्साहन देण्याचं काम करतो, ते काम अतुलदादांनी केलं. ही सोपी गोष्ट नाही. खिशातून आपण मानधन देणं, निधी देणं किंवा आपण जे म्हणतो ना जी पाहिजे ती मदत, ते दादांनी काम केलेलं आहे. आज विद्यापीठावर पोरं खेळतात, 2-3 पोरं नॅशनल झाल्यात. तर हे सगळं काम अतुलदादांनी केलेलं आहे. मी स्वतः या मुलांबरोबर असतो. कबड्डीचा एक कोच म्हणून मी काम करतो आहे. कधी पण कामधंदे सोडून आपल्यालाही जायला लागत आहे. पण ही गोष्ट सोपी नाही. त्याच्यामुळे मी पूर्ण टीमच्या वतीनं अतुलदादांचे मनापूर्वक आभार मानतो. आणि अतुलदादांना परत सांगू इच्छितो की आपण जसे 2022ला धैर्य येते, 69 वर्षात जुन्नर तालुक्याला एक मान मिळवून दिला, त्यात आपल्या अतुलदादा बेनके कबड्डी संघाने फायनलचा मान मिळवला. तर पुन्हा सांगू इच्छितो, दादा असंच प्रेम पूर्ण संघावर राहू द्या. तर परत फायनलचा मान आम्ही संपूर्ण अतुलदादा बेनके कबड्डी संघ दिल्याशिवाय राहणार नाही. लय पंगा.